मला सांगा, हे आर डी बर्मन हे यांचं स्थान तुमच्या आयुष्यामध्ये फक्त संगीतकार असं नाहीये, त्यापेक्षा खूप जास्त आहे. तुम्ही एका ठिकाणी त्यांना मित्र म्हटलेलं आहे. हे बंध कसे जुळले? कसं सांगायचं आता हे मला वाटतं गाण्यामुळेच जमले. संगीत एखाद्याचं अतिशय आवडणं आणि एखाद्याला कोणाचा आवाज आवडणं यातनंच ही मैत्री झाली. पण मी जास्त मित्रताच म्हणते. कारण रात्रभर गाणी ऐकत बसणं म्हणजे साधारण असं होत नाही. आमचं असं हे होतं की गाडीत बसून फिरायला गेलं किंवा गाणी ऐकत बसलं वगैरे असं. आणि एक प्रकृती अशी असते, एक माणूस असा असतो की जो बंधनात राहणारा नसतो. आणि एक आर्टिस्ट असा असतो की आपण हातात कोळसा घ्यावा आणि उभं राहावं. आणि आर डी बर्मन सुद्धा कोळसाच होता, पेटता धगधगता कोळसा होता, निखारा. तर आर्टिस्ट होता आणि तो अतिशय चांगला मित्र होता. मी त्याला बंधनात टाकत नाही बायकोच्या आणि याच्या. कारण काय, ते झालं समाजासाठी. पण खरं म्हणजे आम्ही मित्र होतो. निखळ मैत्री होती. निखळ मैत्री. पण मला सांगा, हा आर डी बर्मन माणूस काय होता जे इतरात नव्हतं ते त्याच्यात तुम्हाला सापडलं? असं काय माणूस होता? असाच उडता पक्षी असतो ना, तसा तो होता. टंग उड्या मारणार असतो. तो कधी शांत बसलेला नाहीये. आणि तो सारखं गाणं ऐकायचं, कुठं जायचं, काय ते खंडाळ्याला जाऊन मशीन लावून रात्रीचे आवाज त्याच्यात घ्यायचे, ट्रेनचे आवाज घे, काय काय करत बसायचं. ये जो मोहब्बत है ये उनका है काम, महबूब का जो बस लेते हुए नाम, मर जाए मिट जाए हो जाए बदनाम, रहने दो छोड़ो भी जाने दो यार, हम ना करेंगे प्यार, रहने दो छोड़ो भी जाने दो यार, हम ना करेंगे प्यार. गाणी रात्रभर कोणाची ऐकायची, काय करायची. सकाळी एखादं गाणं तयार असायचं आणि बसला गाणं करायला की गाणं करून उठायचा. 10-15 मिनिटात गाणं तयार. म्हणजे असं देवानं असं विचित्र प्राणी तयार केला. प्राणी आणि विचित्र माणूस होता. आणि त्याला काही बंधन नव्हतं कशामध्ये. की केव्हा जेवायचं, केव्हा झोपायचं, काही नव्हतं. रात्री 3ला झोपायचं, सकाळी 12ला उठलं की परत कामाला लागायचं. म्हणजे तो आपल्या चाकोरीत बसत नव्हता. आम्हाला सकाळी 10ला स्टुडिओत उभं राहायचं, रात्री मुलांना झोपवायचं आणि सकाळी उभं राहायचं. हे त्यांचं लाईफ नव्हतं. आम्ही वेगळ्याच लाईफमधनं आलेलो. तर मला ते त्याच्याबरोबर ते जागणं वगैरे म्हणजे आवाज वगैरे हे होणार म्हणून मी जास्त करून जरा दूरच राहायचे. कारण रोज रात्री जर तुम्ही 3 वाजेपर्यंत जागलात तर सकाळी गाणार काय, आणि ते शक्यच नव्हतं. मला रेकॉर्डिंग असतं, मी याच्यात कधी सॅटर्डे संडेला कधी आपण रात्री बसून तो रेकॉर्डचा ढीग लावायचा आणि एक रेकॉर्ड ऐकत बसायचं. आणि त्याचा अतिशय आवडता होता संताना. तिकडचे फॉरेन आर्टिस्ट. इकडचं काही नाही. मला वाटतं लॅटिन अमेरिकन संगीत जे तुम्ही ऐकलं ते आर्डींकडूनच आहे. तर सगळं फॉरेनचं संगीत तो लावायचा आणि म्हणायचा बघ कसं सुंदर आहे, कशी गाली आहे बघ. कधी कधी स्वतः करून दाखवायचा आवाजाचं काय करू शकतो वगैरे असं. तर छान होता माणूस. कुछ ना कहो कुछ भी ना कहो, कुछ ना कहो कुछ भी ना कहो, क्या कहना है क्या सुनना है, मुझको पता है तुमको पता है, समय का ये पल थम सा गया है, और इस पल में कोई नहीं है, बस एक मैं हूँ, बस एक तुम हो. तुम क्या जानो मोहब्बत क्या है, दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है.
मुझे एक पिक्चर मिली भूत बंगला, हाँ, याद है? मैंने देखा था। देखा? तुमने एक्टिंग भी किया था उसमें। मैंने वो बकवास एक्टिंग किया। पार्टनर दुनिया भर की हैं इस भूत बंगले में हैं। आओ ट्विस्ट करे उठा मौसम में, आओ ट्विस्ट करे, जिंदगी है यही ना जुटी है जिंदगानी हो मेरी जान। जागो सोने वालों, सुनो मेरी कहानी। जागो सोने वालों जो गाना हमने बनाया, हाँ। बनाने के बाद मैं महमूद से कहा कि देखो इस पिक्चर में कॉमेडी टाइप की पिक्चर है, लेकिन ये गाना थोड़ा सीरियस टाइप का गाना है। ये गाना मैं किशोरदा के साथ बैठ के बनाना चाहता हूँ। जागो सोने वालों, सुनो मेरी कहानी।